महिलांवरील अत्याचारांची प्रकरणं उघडकीस आल्यानंतर महायुती सरकारनं याचा गांभीर्याने विचार करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे। आता पीडित महिलांसाठी पोलीस ठाण्यात संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे। युती सरकारचं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल असून देवाभाऊंच्या नेतृत्वात आता त्यांचीच लाडकी बहीण अधिक सुरक्षित होणार आहे। संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक होणार असल्याने महिलांवरील अत्याचारांची प्रकरणं तातडीनं तडीस नेण्यास मदत होणार आहे। पीडितांच्या संदर्भातील तपास वेगवान पद्धतीने होणार असून पीडितांना न्याय मिळण्यासाठी आणि जलद मदत मिळण्यासाठी या उपक्रमाचा मोठा फायदा होणार आहे। महिला आणि बालिकांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतल्याने या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होतंय। बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवरील घटनांचा तपास प्रभावीपणे राहावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये नोंदले जातात। त्यानंतर पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करीत राहते। त्या संदर्भात दोष सिद्ध होण्याचा टक्का देखील कमी आहे। ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार महायुती सरकारनं केला असून महायुती सरकार पीडित महिलांच्या न्यायासाठी कटिबद्ध असल्याचं यातून दिसून येत आहे।